एका लग्नाची दुसरी गोष्ट। प्राची आत्या निघाली परत इंदोरला। अशी कशी होती? हा, आल्या आल्या निघायच्या काय धमक्या देते? हा, नाही धमकी नाही, खरंच निघाली ती। म्हणाली एवढी मी लगबग करून आले तयारीसाठी, साड्या घेतल्या राधासाठी, पण तिलाच जर हे काही करायचं नसेल तर मी थांबून तरी काय करू? पप्पा तुम्ही एक काम करा, संध्याकाळपर्यंत तिला थांबवून ठेवा, मी आले की बोलते तिच्याशी। तुम्हाला सांग, तू आता येऊ शकतेस का? पप्पा मी आता कशी येणार, मी ऑफिस मध्ये नाहीये का मी? हे बघ, मी सांगून काही आता प्राची आत्या थांबणार नाहीये, तू आलीस तरच काहीतरी होईल। मी बोलू का सोनवणे साहेबांशी? नाही नाही नाही, नको नको पप्पा, तुम्ही नका येऊ, मी बघते काय करायचं ते। आता मी काउन्सिलिंगचे पैसे चार्ज करणार आहे। भाच्याचे प्रॉब्लेम सोडवा, भूतपूर्व नवऱ्याचे प्रॉब्लेम सोडवा। आजचा प्रॉब्लेम सोडवलेला नाहीये, सोडवते ना। When you can't avoid a situation, enjoy it. Enjoy your sakarpuda and enjoy your shadi also. एक मिनिट, काहीही झालं तरी लग्न रजिस्टर्ड करणार आहे मी। मला कळेल का तुमचं काय चाललंय? हे काय आपल्या घरावर जप्ती आल्यासारखे चेहरे लांब करून का बसलायत तुम्ही? आणि आत्या, ज्या अर्थी मी साखरपुड्याला नाही म्हणते त्या अर्थी माझी पण काहीतरी कारण असतील ना? आहेत, आणि ती कारण मी आत्याला सांगितलेली आहेत आणि तिला ती पटलेली आहेत। हो बरोबर आहे, तुझं अगदी बरोबर आहे। खरं तर पटवून आम्हालाच घ्यायला हवं नाही का? इथे कार्यात मदत होईल म्हणून मीच आलो ते चोंबडेपणा करायला। नाही नाही, खरं तर माझंच चुकलंय बंडू दादा, मीच तुम्हाला फोन करून यायला हवं होतं इकडे। अपमान करून घेतला स्वतःचा काय? कसं आहे ना, या जगात मी एकटी सोडल्यास बाकी सगळी माणसं खूप सेन्सिटिव्ह आहेत, आणि मी एकटी हिटलर आहे आणि तुमच्या सगळ्यांवर अन्याय करते, असंच आहे ना? टॅक्सी कशी येत नाही अजूनही? येईल, एक 10 मिनिटं लागतील ना टॅक्सीला। चल ग बाई राधे, येते बरं का? ठीक आहे, घाला तुम्हाला काय हवा तो गोंधळ घाला। म्हणजे साखरपुडा होणार? तुम्ही काय दुसरा पर्याय ठेवलाय का पप्पा माझ्या पुढे? अरे टॅक्सी कॅन्सल, साखरपुडा हो रहा है, वॉचमॅन बोल दो। घनाच्या मागे लावलेली साखरपुड्याची भुणभुण आपण थांबवली पाहिजे, नाही तर कदाचित तो लग्न सुद्धा मोडेल। साखरपुड्याचं काय म्हणताय तुम्ही? घना साखरपुड्याला तयार झाला की? काय? कधी? मगाशीच तर म्हणाला मी तयार आहे। हो, फक्त म्हणाला हा निर्णय माझा आणि राधाचा होता, तेव्हा आता राधाशी बोलायला हवं, तिलाच तर भेटायला गेलाय आता। हे बघ घनश्याम, आपलं खरं तर ठरलं होतं की साखरपुडा करायचं नाही, पण आता घरच्यांच्या प्रेशरमुळे तो करावा लागणार। हो हो हो। अगं राधा, मी हेच सांगायला बोलवलं होतं इकडे तुला। काय हरकत आहे ना साखरपुडा करायला? हो हो ना? हो 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 हो, करून टाकू ना घरच्यांच्या मनासारखं। पण लग्न आपल्या पद्धतीने, रजिस्टर्ड पद्धतीने, ते ठरलंय आपलं, फिक्स आहे ना? मग ठीक आहे, मी माझ्या घरी सांगून टाकते, तूही सांगून टाक तुझ्या घरी। वरातीसाठी छानसा घोडा बुक करा, पांढरा शुभ्र, उमदा, उंच आणि धडधाकट। अरे आपल्या शामरावाला बसायचं ना। साखरपुड्याला घोडा कशाला माही? साखरपुड्यासाठी नाही रे, लग्नासाठी। पण लग्न तर नोंदणी पद्धतीने होणार ना। आता साखरपुड्याचं तरी ठरलं होतं का आधी श्रीपादराव? तू ना डेंजर आहेस बरं का, डेंजर। माई धन्य हो माई। आशीर्वाद पुत्रा, आशीर्वाद। एका लग्नाची दुसरी गोष्ट।